आणि दुनियादारीमधून घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा। इस्रायलच्या कारवाई दरम्यान वेस्ट बँकच्या निर्वासितांच्या छावणीमध्ये मोठा स्फोट घडलाय। इस्रायलच्या लष्करानं नूर शम्स शहरी निर्वासित छावणी परिसरात कारवाई करत असताना हा स्फोट घडला, तर दहशतवाद्यांनी ही स्फोटकं ठेवल्याचा आरोप स्थानिक करतायत। युद्धादरम्यान वेस्ट बँकमध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे हिंसाचार वाढलेला आहे, तर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी जेनिन शहरामध्ये कारवाईचा विस्तार करण्याची घोषणा केली होती, तर इराणला वेस्ट बँकमध्ये पाय रोवण्यापासून रोखण्यासाठी कारवाई केल्याचं इस्रायलनं सांगितलेलं आहे। अफगाणिस्तान हवाई दलाची 7 हेलिकॉप्टर चोरी झाली आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानला मोठा धक्का बसलाय। तालिबानच्या ताब्यात असलेली 7 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स चोरीला गेलेली आहेत। उझबेकिस्ताननेही सुद्धा हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या ताब्यात दिलेली आहेत। हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानची मालमत्ता असून ती परत करण्याची मागणी तालिबाननं उझबेकिस्तान आणि अमेरिकेला केली। अफगाणिस्तानमध्ये सरकार कोसळल्यानंतर पायलटांनी हे हेलिकॉप्टर्स उझबेकिस्तानमध्ये ठेवलेलं होतं। गाझा पट्टीतील शस्त्रसंधीनंतर वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींना अधिक अडथळे निर्माण होत आहेत आणि याच वेळी त्यांना रहदारी आणि त्रासाला सामोरं जावं लागतंय। दरम्यान इस्रायलच्या लष्करानं उत्तर पश्चिम किनाऱ्यावर पॅलेस्टाईनी अतिरेक्यांविरोधात हल्ले वाढवलेले आहेत। इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यापासून इस्रायलनं पॅलेस्टिनी शहरांभोवती सुरक्षा अधिक कडक केली आहे। याचवेळी पश्चिम किनाऱ्याचे व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या रामलल्लाकडे जाण्याची मोहीम किमान 4 तासांची झाल्याचं बघायला मिळत आहे। विजाच्या समस्येमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रिन्स हॅरी यांच्यावर कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं। ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून बेकायदा स्थलांतरितांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे, तर प्रिन्स हॅरी यांच्या विरोधात खटले सुरू असताना सुद्धा त्यांना हद्दपार करणार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। जानेवारी 2020 मध्ये पत्नी मेगन मार्कल यांच्यासह प्रिन्स हॅरी दक्षिण कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाल्याचं बघायला मिळत आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्सच्या नौदल प्रमुखानं मोठी घोषणा केली। सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांचं अनावरण लवकरच करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। हे क्षेपणास्त्र 2000 किलोमीटरच्या पल्ल्याचं सुपरसोनिक क्षेपणास्त्र असेल। इस्रायलसोबतचे संबंध तणावपूर्ण असताना ही घोषणा करण्यात आल्यानं याकडे जगाचं लक्ष लागलंय। तर गेल्या वर्षी दोनही देशांनी एकमेकांवर दोनदा हल्ले केलेले आहेत, त्यामुळे इराणच्या घोषणेनंतर त्याचे सर्वात मोठे शत्रू इस्रायल आणि अमेरिका अडचणी देण्याची सुद्धा शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर अतिक्रमण करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी गेल्या 400 वर्षांपासून ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकन खाडीचं नाव बदलून अमेरिकन खाडी असं केलंय। या संदर्भातल्या आदेशावर ट्रम्प यांनी सह्या केलेल्या आहेत। आजपासून ही खाडी अमेरिकन खाडी म्हणून ओळखली जाईल। त्याचमुळे ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये विस्तारवाद फोफवण्याची सुद्धा शक्यता आहे। एकीकडे चीनला विरोध करत ट्रम्प अमेरिकन खंडातील देशांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, शिवाय इस्रायलनं उद्ध्वस्त केलेल्या गाझा पट्टीला सुद्धा आपल्या ताब्यात घेऊ बघतंय। भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अटॅकला रोखठोक प्रत्युत्तर देण्याची तयारी केली। ग्लोबल टॅरिफ वॉरचा सामना करण्यासाठी भारतानं 4 युरोपियन देशांसोबत फ्री ट्रेड सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्याचमुळे या देशांसोबत कुठल्याही अडथळ्याशिवाय भारताचा व्यापार आता चालू शकणार आहे। अमेरिकेच्या टॅरिफ समस्येचा सामना करण्यासाठी भारत आणि हे 4ही युरोपियन देश एकत्रितपणे मार्ग काढण्याच्या तयारीत आहेत। त्यासाठी भारत वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत EFTA डेस्क स्थापन करण्यात येईल। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सौदी अरेबियाला उद्देशून एक टीका केली। तुमच्याकडे भरपूर जमीन आहे, मग तिथेच पॅलेस्टिनींना सुद्धा एक वेगळं राज्य स्थापन करा अशी टीका नेतान्याहू यांनी केली आहे। यावर पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चिमा यांनी आता प्रतिक्रिया दिली। जर सौदी अरेबियामध्ये धार्मिक स्थानांना कोणताही धोका निर्माण झाला तर पाकिस्तानच त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येईल असं त्यांना म्हटलं। सौदी अरेबिया पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करण्याचं इस्लामिक फॅक्टर असल्याचं समोर आलं। इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये पॅलेस्टिनींच्या वसाहतीबाबत तणाव वाढतोय। अशातच आता पाकिस्ताननं मोठा दावा केलाय आणि याच वेळी मुस्लिम धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला असून अरबी देशाला पाकिस्तानची गरज भासेल असं वक्तव्य पाकिस्तानचे तज्ज्ञ कमर चिमा यांनी केलं। तसंच त्यांच्या मदतीसाठी इतर कोणताही मुस्लिम देश पुढे येत नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्याचमुळे त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजलेली आहे। बऱ्याच इस्लामिक देशांनी इस्रायल आणि अमेरिकेसोबत समजुतीनं वाटचाल केली, मात्र पाकिस्तान हा धर्माच्या नावावर स्थापन झालेला देश असल्याचंही त्यांनी म्हटलं।
ट्रम्प प्रशासनानं ग्राहक वित्तीय संरक्षण ब्युरो संस्थेचे सर्व कामकाज थांबवण्याचा महत्त्वाचे आदेश दिले आहेत। 2008 मधील आर्थिक संकटानंतर ग्राहकांच्या हितासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती। मात्र आता या एजन्सीला बंद करण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या व्यवस्थापनाचे संचालक रसेल वॉट यांनी ईमेलमध्ये CFPBला संपूर्ण कामकाज थांबवण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे इमर्जन्सीची सर्व कामं रखडलेली आहेत। तर बराक ओबामा यांनी 2010 मध्ये ग्राहकांच्या हितासाठी वित्तीय सुधार कायद्याअंतर्गत या संस्थेची स्थापना केलेली होती। ब्रिटनने अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करून त्यांना परत पाठवलं। यापैकी बहुतेक लोक कारवॉश आणि लहान दुकानांमध्ये काम करणारे आहेत। तर जानेवारीमध्ये ब्रिटनने आणखी 600 अवैध स्थलांतरितांना अटक केलेली होती। यासाठी पथकानं सुमारे 800 ठिकाणी छापे टाकलेले होते। ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात। अमेरिकेसोबतच जगातील अनेक देशांमध्ये अवैध स्थलांतरितांवर कारवाई केली जाते। कॅनडाची PM झाली तर अवैध स्थलांतरितांना हाकलवून लावणार असल्याचं डॉक्टर रुबी डल्ला यांनी म्हटलं। डॉक्टर रुबी डल्ला या भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिक आहेत। तसेच कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या त्या दावेदार आहेत। जर त्या जिंकल्या तर कॅनडातील भारतीय वंशाच्या पहिल्या पंतप्रधान त्या असतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच रुबी डल्ला देखील अवैध स्थलांतरितांच्या विरोधात आहेत। रुबी डल्ला या एक उद्योजिका आहेत। तसेच त्या 3दा खासदार सुद्धा राहिलेल्या आहेत। अमेरिकेमध्ये स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर ट्रम्प यांनी 25% कर लादण्यात येणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। याबद्दलची आज घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। नवीन शुल्क सर्व देशांना लागू होईल। त्याचबरोबर मंगळवार आणि बुधवारी रेसिप्रोकल टॅक्सची सुद्धा घोषणा करण्यात येणार आहे। दरम्यान इतर देश अमेरिकन उत्पादनांवर जे काही शुल्क लावतील, अमेरिका देखील त्यांच्या उत्पादनांवर ते शुल्क लावणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान परस्पर व्यापार कायदा तयार करण्याची घोषणा केलेली होती। वायव्य चीनच्या शिनजियांगमध्ये तुटलेल्या बर्फाची दृश्य सध्या दिसत आहेत। तापमान हळूहळू वाढत असल्यानं बर्फाचे महाकाय तुकडे तुटून पडतायत। तिली नदीच्या खोऱ्यात वसंत ऋतूच्या सुरुवातीला अनुभवता ही नयनरम्य दृश्य आहेत। तर वसंत ऋतूच्या आगमनाचे हे संकेत आहे। तर कलातू ओहाई या तलावावर ब्लूज पांढरे आणि हिरव्या भाज्यांचे विलोभनीय वातावरण सध्या निर्माण झालंय। चीनच्या शांघायमधील जागतिक दर्जाचा रेल्वे बोगदा आता बनेल। तर हा बोगदा प्रकल्प 9000 मीटरचा टप्पा गाठणार आहे। हा जागतिक दर्जाचा हायस्पीड बोगदा असेल। तर शांघाय चोंगकिंग चेंगदू हायस्पीड रेल्वेचा भाग असलेला चोंगमिंग तायकांग यांगसे नदी बोगदा प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय। तर शांघायमधील चोंगमिंग बेटावर पूर्ण प्रमाणात रेल्वे बोगदा प्रकल्पाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। हा जगातील सर्वात मोठा रेल्वेचा बोगदा असेल। पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील हांगझो येथे 100 मीटर लांब आणि 51 बेंचनं जोडलेल्या ड्रॅगनचं पदार्पण करण्यात आलं। याच वेळी कलावंतांनी आयकॉनिक लॉंगलिन धरणावरील लहरीनं ड्रॅगनच्या बॉडीला हलवलं। तर हे नेत्रदीपक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमृत सांस्कृतिक वारसा असलेल्या युआन टाउनशिपमधील बेंच ड्रॅगनला 200 वर्षांचा इतिहास आहे। 51 बेंचनं जोडलेल्या बेंच ड्रॅगननं सगळ्यांचं लक्ष वेधलं। पोलंडच्या जंगलात ओढा ओलांडताना 2 दुर्मिळ काळे लांडगे कॅमेऱ्यात चित्रित झाले। पोलंडच्या प्रकल्प समन्वयकानं बसवलेल्या कॅमेऱ्यातील एका क्लिपमध्ये 2 लांडगे जंगलातील ओढा ओलांडताना पाहायला मिळत आहेत। पोलंडमध्ये 2500 ते 3000 लांडग्यांपैकी बहुतेक लांडगे लाल किंवा काळ्या राखाडी रंगाचे असतात। तर काळा लांडगा अनुवांशिक उत्परिवर्तनातून येतो, जो हजारो वर्षांपूर्वी पाळीव कुत्र्यांमध्ये असण्याची शक्यता होती। दरम्यान संरक्षण संस्था 13 वर्षांपासून पोलंडमधील लांडग्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे। होनोलुलू येथील हवाई जगाची इंद्रधनुष्याची राजधानी ठरते आहे। हवाई इथल्या बेटांवरच्या विशिष्ट वातावरणामुळे सध्या सातत्यानं इंद्रधनुष्याचं दर्शन घडतंय। सध्या हवाई बेटांवर द्वीपसमूहांच्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो, त्यामुळे इंद्रधनुष्य दिसण्याची शक्यता नेहमीपेक्षा जास्त आहे। जेव्हा पावसाचे थेंब सूर्यप्रकाशाला विविध रंगांमध्ये परिवर्तित करतात, तेव्हा हे इंद्रधनुष्य तयार होतं। सूर्य जितका तेजस्वी असेल तितकं इंद्रधनुष्य चांगलं दिसतं। गुगलचे CEO सुंदर पिचाई गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटमध्ये $75 अब्ज गुंतवणूक करण्याची योजना आखतायत। गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग सर्व्हर, डेटा सेंटर आणि नेटवर्किंगवर लक्ष केंद्रित करून अल्फाबेटच्या तांत्रिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हा जाईल। ही गुंतवणूक AI मध्ये $80 अब्ज गुंतवणूक करणार आहे। तर मायक्रोसॉफ्ट सोबत $60 ते $65 अब्ज तरतूद करणारी मेटासह इतर टेक दिग्गजांच्या हालचालींशी सुद्धा सुसंगत आहे।
टिकटॉक खरेदी करणार असल्याच्या चर्चांना एलॉन मस्क यांनी आता पूर्णविराम दिला. टिकटॉक या प्लॅटफॉर्मबद्दल मला जास्त माहिती नाही असं एलॉन मस्क यांनी म्हटलं. तसंच टिकटॉकसाठी कोणतीही बोली लावलेली नाही ना माझ्याकडे टिकटॉक खरेदी करण्यासंदर्भात काही योजना आहे असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान ट्विटर ही लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी विकत घेतल्यानंतर स्पेसएक्स आणि टेस्लाचे कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क टिकटॉक ॲप विकत घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिल्यानं चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं बघायला मिळत आहे. जगभरात सोन्याच्या भावानं विक्रम मोडलाय. चीनच्या शांघायच्या यू गार्डन कमर्शियल आर्केडमधील सोन्याच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांनी रांगा लावलेल्या होत्या. तर वसंत ऋतूच्या सुट्टीनंतर सोन्याच्या भावानं आणखी एक विक्रमी उच्चांक गाठला. सोन्याच्या स्टोअरमध्ये शुद्ध सोन्याची किरकोळ किंमत $118.70 प्रति ग्रॅम असल्याचं बघायला मिळत आहे. भारतामध्ये सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळतात. सध्या भारतात 1 तोळा सोन्यासाठी 84,000 रुपये मोजावे लागत आहेत. तर जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळणाऱ्या UAE देशात 99.99% शुद्ध सोनं मिळत आहे. दुबईतील सोन्याच्या दर्जावर सरकारचं आणि यंत्रणांचं विशेष लक्ष असल्यानं येथील सोनं सर्वात शुद्ध स्वरूपाचं 99.99% शुद्ध असतं. दुबईमध्ये 10 ग्राम सोनं 67,686 रुपये इतके आहे. दुबईमध्ये जगातील सर्वात स्वस्त आणि तितकंच दर्जेदार सोनं मिळत असतं. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये एक दुर्मिळ फूल बहरलाय. या दुर्मिळ वनस्पतीची झलक पाहण्यासाठी कॅनबेरामधील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. यासह हे विशिष्ट फुलाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केली. तर ही वनस्पती विशिष्ट कारणांनी गरम होते. तसंच ही वनस्पती स्वतःला एक झाड असल्याचं भासवून भक्षकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते अशी माहिती नॅशनल बॉटनिक गार्डनमधील काही कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. तैवानच्या संशोधकांनी कॅन्सर सिग्नलिंगची नवी यंत्रणा शोधून काढलेली आहे. CCU आणि NCKU या संशोधकांनी यापूर्वी अज्ञात सिग्नलिंग यंत्रणा ओळखली जी स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या पेशींना रोगप्रतिकारक संरक्षण टाळण्यास आणि ट्यूमरची वाढ टिकवून ठेवण्यास सक्षम करते. तर स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा जगण्याचा दर 10% कमी असल्यानं संशोधकांनी या शोधाचं महत्त्व अधोरेखित केलं. तर NCKUत डीन शान यान शेन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन गेल्या महिन्यात मॉलिक्युलर कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतर होईल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेमध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर मोदी यांचा हा पहिलाच दौरा. त्यानंतर दिल्लीमध्ये मोठ्या सोहळ्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. दिल्लीमध्ये एका मुख्यमंत्र्यांसोबत एका आमदाराला उपमुख्यमंत्री पद देखील दिलं जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर भाजप सत्ता स्थापन करणार आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीतील आपच्या पराभवाची कारणं सांगितलेली आहेत. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही त्यांची चूक होती असं मत प्रशांत किशोर यांनी मांडलं. तसंच केजरीवाल यांची बदललेली भूमिका देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं मत सुद्धा त्यांनी मांडलंय. इंडिया आघाडीमध्ये सहभाग घेतला आणि नंतर दिल्ली निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका घेतली. त्याचमुळे त्यांना विश्वासार्हतेला धक्का बसला असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं. दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक पंजाबमध्ये बोलावलेली आहे. आपचे 30 आमदार संपर्कात असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केल्यानंतर मंगळवारी ही बैठक पार पडेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना काँग्रेसचे नेते प्रतापसिंग बाजवा यांनी आपचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. तर पंजाब आपमध्ये फूट पडण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवलेली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये आशियातील सर्वात मोठा एअर शो एरो इंडिया सध्या सुरू झाला. लहांका एअर बेसवर विमानांचा एअर शो पाहायला मिळाला आणि याच एअर शोची 15वी खास आवृत्ती आहे. यामध्ये अमेरिकन आणि एशियन स्टेल्थ फायटर एकाच फ्रेममध्ये बघायला मिळणार आहे. रशियन Su-57 5व्या पिढीचं लढाऊ विमान आणि अमेरिकन F-35 लाइटनिंग सेकंड हे 5व्या पिढीतील सर्वात प्रगत लढाऊ विमानं या शोमध्ये सहभागी होत आहेत. जागतिक संरक्षण सहकार्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचमुळे हे विमान चालन उत्साही लोकांसाठी डोळ्याचं पारणं फेडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते बंगळुरूमध्ये आशियातील सर्वात मोठ्या एरो इंडिया शोचं उद्घाटन संपन्न झालं. रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज ही थीम असलेल्या या 5 दिवसीय कार्यक्रमात
भारताची संरक्षण क्षमता आणि स्वदेशी नवकल्पनांचं प्रदर्शन केलं जाईल। तर 42,000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या मेगा शोमध्ये 900 प्रदर्शक सुद्धा असतील। तर या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 देशांतून संरक्षण मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी येतील। स्वदेशी बनावटीचे विमान तेजस आणि भारतात तयार झालेली ही C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट या प्रदर्शनात ठेवण्यात आल्याचं बघायला मिळतं। हैदराबादमधील प्रख्यात वेलजन उद्योग समूहाचे चेअरमन व्ही.सी. जनार्दन राव यांची नातवानं हत्या केली। व्ही.सी. जनार्दन राव यांच्या नातू कीर्ती तेजा यानं चाकूनं 73 वार केले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। आणि याच वेळी भांडणामध्ये पडलेल्या स्वतःच्या आईवर सुद्धा त्यानं वार केलेले आहेत, त्या सुद्धा जखमी झालेल्या आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मालमत्तेच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर कीर्ती तेजा या नातवाला अटक सुद्धा करण्यात आली। आरोपी कीर्ती तेजा हा उच्च शिक्षित आहे। देशातील जनगणना विलंबावर आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राज्यसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जनगणना उशिरा झाल्यानं देशातील नागरिक सरकारी योजनेपासून वंचित असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं। तर जनगणना न झाल्यामुळे देशातील 14 कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या योग्य लाभांपासून वंचित असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला। तसेच अन्न सुरक्षा हा मूलभूत अधिकार आहे असं म्हणत सोनिया गांधी यांनी लवकरात लवकर जनगणना करण्याची मागणी राज्यसभेत केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या महादजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांना हा सन्मान देण्यात येईल। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यांची उपस्थिती असेल। या कार्यक्रमांमध्ये दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्मान्य व्यक्तींचा गौरव सुद्धा केला जाईल। पुढील आर्थिक वर्षात 30,000 कोटींची संरक्षण निर्यात आणि 1.6 कोटीचे संरक्षण उत्पादन करण्याचं भारताचं उद्दिष्ट, अशी घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे। बंगळुरू येथे एरो इंडिया 2025च्या पूर्वसंध्येला राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली। जगातील 2 सर्वात प्रगत लढाऊ विमानं USA-35 आणि रशियाची सुखोई 37 शो फ्लाईट पाससाठी बंगळुरूमध्ये दाखल झालेत। अमेरिका आणि रशियाचे अधिकारी भारताबरोबर सहकार्याच्या संधी शोधत असल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज येथील महाकुंभामध्ये त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं। याचवेळी राष्ट्रपतींचं स्वागत राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय। राष्ट्रपतींनी त्रिवेणी संगमावर श्रद्धेचं स्नान करून सनातन श्रद्धेला एक मजबूत पाया घातला। राष्ट्रपती प्रयागराजमध्ये आल्यानं कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला होता। महाकुंभ मेळ्याला आतापर्यंत 41 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी भेट दिली आहे। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्याविषयी रेल्वे बोर्डाकडून माहिती देण्यात आलेली आहे। संगम क्षेत्रातील विविध रेल्वे स्थानकांवर 13,000पेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। गरजेनुसार विशेष गाड्या चालवल्या जात आहेत। आतापर्यंत 330 गाड्यांमधून 12 लाख भाविक प्रस्थान झालेले आहेत। आज 140हून अधिक गाड्या चालवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व स्थानकांवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या माहिती प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी दिली। प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालेली होती। 5 किलोमीटरसाठी 5 तास प्रवास करावा लागल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते। ही पोस्ट महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजसाठी निघालेल्या एका भाविकांना शेअर केलेली आहे। मध्य प्रदेशमधील रस्ते वाहतूक कोंडीमुळे बंद झालेले आहेत। रविवारी मध्य प्रदेशातील काही भागात अनेक वाहनांना परत फिरून कटनी आणि जबलपूरला जाण्याचे निर्देश दिलेले होते। तर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची विनंती सुद्धा पोलिसांनी केली। एक महत्त्वाची अपडेट, दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रवेश वर्मा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। भाजप आणि संघ या दोघांचा वर्मा यांच्या नावाला पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे। नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर दिल्लीत हा सोहळा होईल। प्रवेश वर्मा अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे जायंट किलर होते आणि तेच मुख्यमंत्री बनतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत। ते या अगोदर सलग 2 वेळा पश्चिम दिल्लीमधून खासदार होते। 2019ला ते दिल्लीमध्ये सर्वाधिक 5,78,000 मतांनी निवडून आले होते।
आणि दिल्लीतील इतिहासातील तो सर्वात मोठा विजय म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांचं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. मात्र नवी दिल्ली मतदारसंघामधून त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचं सांगण्यात आलं होतं. नवी दिल्ली हा मतदारसंघ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा होता आणि त्यांचा त्यांनी 4089 मतांनी पराभव केला. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणून जेव्हा त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते सगळ्यात महत्वाचं आणि बोलकं होतं. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की मला तिकीट न देण्यामागं कोणतंही कारण नाही, हा आमचा पक्ष आहे ज्यामध्ये एक कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो आणि एक चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्वतःला कार्यकर्ता समजलं होतं आणि भविष्यातील त्यांना जी जबाबदारी दिली जाईल, खास करून अमित शहा यांनी त्यांना आश्वासन दिल्याचं समजलं जातंय. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणून त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे. सगळ्यात महत्वाचं RSSच्या जोडले गेलेले आहे. दिल्लीतील सर्वात सुरक्षित जागा असलेल्या केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे आणि एकदाही पराभव नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिल्लीतील जाट समाजाचा सगळ्यात मोठा मुख्यमंत्री चेहरा आहेत आणि जर दिल्लीमध्ये हरियाणामध्ये च्या जाट समाजाला एकत्र करण्यासाठी जवळ करण्यासाठी जर विचार केला तर त्यांना केलं जाऊ शकतं. आणि या सगळ्यामुळं सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. तर शेतकरी आंदोलनामध्ये सर्वात मोठा जाट समाज असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं कुठेतरी त्यांना जर मुख्यमंत्री पद दिलं तर जाट समाजाला एक न्याय दिल्याचं भाजपच्या वतीनं पाहायला मिळणार. त्यामुळं हा सगळ्यात मोठा चेहरा प्रवेश वर्मा आणि सगळ्यात जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या पसंतीस पडलेला चेहरा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. कारण अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. जे अरविंद केजरीवाल म्हणत होते की या जन्मामध्ये त्यांचा कोणी पराभव करू शकत नाही. नक्की शिवाजी, खरं तर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा. ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून त्यांनी हा राजीनामा जाहीर केलाय. आणि याचवेळी ममता कुलकर्णी यांनी दोन्ही आखाड्यांमध्ये वाद सुरू असल्यानं राजीनामा देत असल्याचं म्हटलं. तसंच 25 वर्षांपासून साध्वी आहे आणि भविष्यातही साध्वीच राहणार आहे असंही ममतानं म्हटलेलं आहे. महामंडलेश्वर बनवल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागल्याचंही ममता कुलकर्णी यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये एक रेल्वे स्टेशन 2008 पासून कोणत्याही नावाशिवाय कार्यरत दिसतंय. येथे रोज गाड्या थांबतात, प्रवासी उतरतात आणि चढतात, पण स्टेशनला अद्यापही नाव नाहीये. ही अनोखं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या बर्दवान शहरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर आहे. भारतीय रेल्वेनं 2008 मध्ये हे स्टेशन बांधलेलं होतं. तेव्हा त्याचं नाव रायनगर असं ठेवण्यात आलं होतं. परंतु स्थानिक लोकांनी या नावावर आक्षेप घेत ते नाव बदलण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केलेली होती. हे प्रकरण कोर्टात गेल्यानं तेव्हापासून हे स्टेशन नावाशिवाय सुरू असल्याची माहिती मिळते.